बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षातर्फे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। खरीप हंगाम 2025-26 मध्ये बुलढाणा जिल्ह्यात 5,28,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली। सुमारे 20 लाख क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे। मात्र नाफेडनं केवळ 60,000 क्विंटल मका खरेदीचं अत्यल्प लक्ष दिल्यानं उर्वरित मक्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे। लक्ष पूर्ण झाल्याचं कारण देत मका खरेदी केंद्र बंद करण्यात आली। सुमारे 5,700 नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका घरातच पडून आहे। बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। दरम्यान सीसीआयची कापूस खरेदी केंद्रही बंद असल्यानं शेतकऱ्यांना पूर्णपणे खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावं लागत आहे। निवेदनात नाफेड केंद्रावर काही ठिकाणी क्विंटल मागे 200 रुपये अवैध वसुली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मका खरेदीचं लक्ष तत्काळ वाढवून खरेदी सुरू करावी आणि कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित करावी अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेडची मका खरेदी केंद्रे तसेच सीसीआय केंद्र ही बंद आहेत आणि लोकांच्या घरामध्ये आज मका असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल ही पिकं पडलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते आणि हे टाळण्यासाठी किमान शासनाने ही खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत। सीसीआयची खरेदीची मुदत ही केवळ 15 मार्च पर्यंत दिलेली आहे, ती मुदत वाढून मिळावी यासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। शासन केवळ ढोंग करते की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, परंतु मुळात शासन हे कायम शेतकरी बांधवांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे की काय असा प्रश्न पडावा असं धोरण सरकारचं आहे। आज मक्याचं विक्रमी उत्पादन आपल्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये असताना केवळ तुटपुंजी 60,000 क्विंटल एवढं तुटपुंज उद्दिष्ट हे सरकारला देण्यात आलेलं होतं, सरकारच्या मार्फत नाफेडला देण्यात आलेलं होतं आणि आज माहिती जी मिळते, मला जी माहिती मिळाली आहे ती केवळ 20,000चं पुन्हा वाढीव मर्यादा मिळाली आहे। 20,000 क्विंटल वाढवून मिळणं म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाहीये। आज जिल्ह्याचं उद्दिष्ट खूप मोठं आहे, ते वाढवून मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो।